मित्रांनो, हा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. एकदम सोप्या पद्धतीने कसा सोडवायचा आजच्या या सेशन मध्ये पाहणार आहोत. पहा इथे 2 पुरुष आणि 7 स्त्रिया 14 दिवसात करतात. हे काम पूर्ण 14 दिवसात करतात. 14 दुनी 28 मे अधिक 14 सत्ती 98 उमेन लिहून काढा डायरेक्ट असं. पुढे जेव्हा 3 पुरुष 8 स्त्रिया तेच काम 11 दिवसात करतात. 11 त्रिक 33 मॅन 11 आठी 88 वुमेन. म्हणजे किती स्त्रिया किती पुरुष एवढं काम करतात हे आपल्याला शोधायचं आहे बरं का. 28 33 मधला 5 मेन तेव्हा 88 98 10 वुमेन. लक्षात घ्या 5 मॅन 10 वुमेन म्हणजेच एकास 2 प्रमाण आहे मित्रांनो. काय आहे? एकास 2 प्रमाण आहे. आता मेन मुद्द्यावर प्रश्न काय विचारलाय त्याच्याकडे येऊ आपण. 8 पुरुष आहेत 6 स्त्रिया आहेत म्हणजे 8 पुरुषांचे स्त्रियामध्ये रूपांतर करायचंय म्हटल्यानंतर 8 दुनी 16 वुमेन प्लस 6 वुमेन. हे लक्षात ठेवा. पहिलं समीकरण घ्या. 2 पुरुष तेव्हा किती वुमेन होतील? 4 वुमेन. 4 वुमेन प्लस 7 स्त्रिया इज इक्वल टू 14. आता लक्षात घ्या 14 चौक 56 वुमेन अधिक 14 सत्ती 98 वुमेन इज इक्वल टू 8 आणि 6 14 ला 4 अचले 10 5 15 154. आता त्या कामाच्या तिप्पट काम म्हटले तिप्पटने गुणून घ्यायचंय. 16 6 किती झाले रे? 22 वुमेन झाले. 22 1 22 22 1 22 22 7 154. हे डब्ल्यू कटला हा डब्ल्यू कटला 7 त्रिक 21 दिवसात ते काम पूर्ण करतील. हा प्रश्न थोडासा तुम्हाला अवघड वाटला असेल परत व्हिडिओ बघून हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. अगदी सोपा आहे जर समजून घेतला तर. थँक्यू. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद.